नमस्कार मित्रांनो, आपण बघू शकतो की राज्यामध्ये पावसाचा जोर अनेक भागामध्ये विशेष करून विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये गारपीट सदृश्य पावसाने हजेरी लावली असताना विशेष करून आपण बघितले की राज्यामध्ये पावसाचा जोर पुढील काळात ओसरण्याची शक्यता आहे। मित्रांनो, आपण बघू शकतो की राज्यातील विदर्भ, मराठवाडा, भंडारा, नागपूर, गोंदिया या परिसरात काही भागामध्ये बुलढाणा या परिसरात देखील गारपीट सदृश्य मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह अनेक भागामध्ये नुकसानकारक पाऊस झाला। विशेष करून आपण बघितले की पावसाचा जोर पुढील काळामध्ये कमी होण्याची शक्यता आहे, परंतु राज्यामध्ये पुन्हा एकदा ढगाळ हवामान निर्माण होण्याची शक्यता आहे आणि तुरळक भागामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया विदर्भातील भागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते जोरदार तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। इतरत्र राज्यात अनेक भागामध्ये ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे। मित्रांनो, शेतकरी बंधूंना चिंता वाढवणारी बातमी म्हणजे राज्यामध्ये पुन्हा एकदा काही परिसरामध्ये दिनांक 5 ते 6 मार्च रोजी विदर्भ, मराठवाड्यासह अनेक भागामध्ये गारपीट सदृश्य पाऊस पुन्हा आता वाढण्याची शक्यता आहे। त्याबरोबर आपण बघू शकतो की राज्यामध्ये अनेक भागामध्ये गारपिटीने मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी नुकसान केले आहे। धन्यवाद मित्र।